मुलुंडमधील राड्यावरून सत्ताधारी विरोधक भिडलेत। काल राड्यानंतर मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयात देवेंद्र फडणवीसांनी भेट दिली। यावरून संजय राऊतांनी टीका केली। फडणवीस चोरांचे सरदार असून जिथे चोरीचा पैसा तिथे फडणवीस जातात अशी टीका राऊतांनी केली। त्यांच्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळेंनी काय उत्तर दिलं आपण पाहूया। मिहिर कोटेचाचे पैसे पकडले बरं का, आचारसंहितेचा भंग, पैसे वाटप करून तुम्ही इथे दबाव आणताय, दादागिरी करताय। डेप्युटी सीएम गृहमंत्री चोरीच्या मालाला संरक्षण द्यायला या भागामध्ये येतो। जेथे जेथे चोरीचा माल, दरोड्याचा माल, तेथे तेथे फडणवीस। जेथे जेथे 40 आमदारांचं 50 खोकी 100 खोकी, तेथे तेथे देवेंद्र फडणवीस हे चोरांचे सरदार आहेत। चोरांचे सरदार कोणा या महाराष्ट्राने बघितलं आहे। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना संपूर्ण सरकार लुटलं गेलं। 35 वर्ष महानगरपालिका लुटल्या गेली। मुंबई महानगरपालिकेचा सारा विकास थांबला होता। देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईचा आणि आता पुन्हा एकनाथजीच्या नंतर महाराष्ट्राचा आणि मुंबईचा विकास होतो आहे। जेव्हा मनुष्य पराजित होतो, खचतो, खच्चीकरण झाल्यासारखं वाटतं आणि खच्चीकरणाला तेच जबाबदार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।